हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज, कालचा ब्लॉग कसा वाटला सांगा मला तुम्ही. आणि काल जो ताणाला गेलतो तुम्हाला सांगतो. देवी पण आणली आणि नवरात्र कालपासून चालू झाली 9 दिवस. तर आजचा ब्लॉग काय, आज मी टेरेसवरच चालू केला. बघा टेरेसवर आलतो, म्हणून आता चालू करू. आज सकाळी आरतीला नाही जाता आलं, मला उशिरा उठलो होतो त्याच्यामुळे लेट झालाच. दुपारी काय ब्लॉग काढला नाही तसं मी. आणि त्याच्यावर मग काहीच असं वाटतं मला आजचा ब्लॉग की असा काढावा की नाही का, उद्याच्या आपल्या गावात किती मंडळ आहे आणि देवी किती बसले, कुठं बसले काय नाही का, तिथं तसं काढावा. तुम्हाला दाखवतो बघ कुठं कुठं बसलेलं आहे देवी. आणि तुम्हाला दाखवू का, तिकडं आपलं उघडलंय हे, तुम्हाला दाखवतो. दुपारी बंद होतं, दिसत असं तुम्हाला दिसतं का, येऊन पण शेड दिसतं बघा देवीचं. दाखवतो गाईस. पहिलं आपल्या मंडळात जाऊ इथलच्या, पहिले इथून घेऊ, मग दुसरी नंतर मग बघू कुठं कुठं देवी बसलेलं आहे. तुम्हाला दाखवतो, छोटाच व्हिडिओ काढा कारण तिथं पब्लिक असेल नाही का भरपूर, तिथं व्हिडिओ नाही काढते ना. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कसे काय काय. ओके गाईस, आपलं पहिलं देवीचं मंडळ आपलं इथलचं असं असं केलेलं आहे. चला गांधी चौकात आलोय आम्ही आता. पहिलं इथलचं ऐकायचं काही चालू शांती चौक मित्र मंडळ. गर्दी नाही ना, चल चल आता घाल सर गाडी. हा चल ना, डेकोरेशन एक नंबर केलंय भाऊ इकडं शांती चौकात. इकडं डान्स स्पर्धा आहे वाटतं, देवी पण भारी बॅक. शिवतेज हा का, आपलंच आहे ना इकडचं, आपलंच आहे ते, दुसरं आहे ते, दुसरं हा का. आणि शांती चौक आहे. हा हा, पलीकडे पण आहे आंबेडकर. त्याच्यानंतर सापूर रोडला गेलं तर वैष्णव. हा हा, तिकडे जाऊन येतो. डेकोरेशन तर लय भारी केलंय हो, देवी पण भारी दिसतोय. काही शिवतेज मित्रमंडळ आहे. कमानीत तिकडे साईडने मंडळ आहे. काहीच आहे तुळजा भवानी नवरात्र उत्सव मंडळ आहे बघा. त्या देवी बसून भारी केलं इथं. देखावा आहे ना कसं वाटतोय. कोरोना जन्म काय कशावर गाईस, तुम्हाला इथं दाखवतो सप्तशृंगी माता मंदिर इथलचं मंडळ आहे. बघा इथलची या खिचडीचा बेत चालू आहे. खिचडीचा बेत चालू आहे, दाखवतो खिचडी कशी प्रसाद चालू आहे. हे चांगलंच भारी केलं इथलचं, पण मांडव बिंडव टाकला व्यवस्थित. देवी बसवलेली असं म्हणजे हे बसवले इथे आधीपासून देवीच आहे ना. मंडळाचं नाव सप्तशृंगी माता आहे. प्रतिष्ठान.
तर गाईस पुढचं बघू आता कुठं तरी दुसरीकडे कुठे अजून गाईस आम्ही आता वैष्णव चौकात आलो इथं इथलच्या मंडळात कसं इथलचं हे पण चांगलं मोठं मंडळ आहे आणि क्वालिटी मध्ये व्यवस्थित सगळं केलेलं आहे फुल लाइटिंग मीटिंग गाईस इथलचं बघा वैष्णव चौक युवा प्रतिष्ठान तिथं मंडळ आहे दाखवतो लय मोठं मंडळ आहे वा चांगला ग्राउंड आहे मोठं फुल लाइटिंग मीटिंग केलेली इथं बघा वैष्णव चौक युवा प्रतिष्ठान इथं देवी आहे दर्शन घेऊ इथं इथलचं बघा कसं आहे गाणी लावले का अजून हा असं आहे भारी वाटते हो ना म्युझिक सिस्टम पण आहे इथं आपण त्या देवीचं नाव आहे ना वैष्णवी माता आहे भारी केलंय गोल्डन थीम राईटला घ्या इकडे दुसरं मंडळ आहे 4-10 नवरात्रोत्सव मित्रमंडळ बघा हे मंडळ आहे काय म्हणतो भागेश हे शेरावाली माता देवी बघा जय माता दी गाईस इथं आदिनाथ वसाहत मध्ये आलोय आता आदिनाथ वसाहत मध्ये देवी बसवलेली बघा हे पण इथं पण चांगलं भारी केलंय सेटअप चांगलं लाइटिंग विटिंग केलेली असं केलंय भारी वाटते अशी देवी पावसामुळे कोण नाही इथं जरा इथं गर्दी असते कंटिन्यू शिवगर्जना युवा प्रतिष्ठान आदिनाथ वसाहत तिथं मंडळात आलोय बघा सई भोंगळ बाद जोरदार टाळ्या साईसाठी पुन्हा एकदा स्टार्ट चालू आहे इथं बघा कुठं यायचं असं इथे चालू ना आपली याला तर पेटलाय ते डास मारायचं मशीन आणलं होतं थोडं जाळ धरलाय पेटले जरा बघा दुरोडा बघा गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंट मध्ये आणि आज भरपूर मंडळात फिरलो आपल्या इथलच्या गावात आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कसा वाटला ब्लॉग आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला अजून ग्रो करा आज तुमचा सपोर्ट राहून द्या आणि ब्लॉग आवडला असला तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आजसाठी एवढंच आणि ओके बाय बाय गुड नाईट